केंद्र आणि राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण करत अहिल्यानगर असं केलं असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील HDFC बँकेनं अजूनपर्यंत फलकावरती अहमदनगर असाच उल्लेख असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बँकेसमोर आंदोलन करून प्रशासनाला तातडीने नाव बदलून अहिल्यानगर करण्याच्या सूचना दिल्या। जेवढा वेळ नाव बदलायला लागेल तेवढ्या वेळातच अहिल्यानगर करावं, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय। तुमची बँक 2-3 महिने झाले साहेब, तुमची बँक 2-3 महिने झाले, अहिल्यानगर 2 वर्ष झाले, तुम्ही मुद्दाम दिलं काय? तुमच्या जेवढ्या शाखा आहेत तेवढ्यावरचं अहमदनगरचं अहिल्यानगर नाही झालं तर मी सगळ्या शाखा फोडणार। आता तुम्हाला आजचा 1 तास देतोय, फक्त 1 तास देतोय, 1 तास। बाकी काही छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रशासनानं नाव बदलण्याच्या हालचाली देखील सुरू केल्यात। तसेच नगर शहरातील ज्या दुकानदारांनी अजूनपर्यंत अहिल्यानगर हे नाव टाकलं नसेल त्यांनी तातडीने फलक बदलून घ्यावे, अन्यथा तोडफोड केली जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर यांनी दिलाय। HDFC बँकेवर अजूनपर्यंत अहमदनगर हे नाव आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षात या जिल्ह्याचं या शहराचं नाव माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर हे करण्यात आलेलं आहे आणि HDFCच्या ब्रँचवर आणि अजून बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी जुनेच नाव आहेत। तर या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलंय की फक्त जेवढा वेळ तुम्हाला नाव बदलायला लागेल तेवढाच वेळ तुम्हाला मुदत आहे, म्हणजे 1 तासाच्या वर त्यांना मुदत आपण दिलेली नाही। त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही त्या नावावर लगेच चिकटपट्टी लावून तिथं अहिल्यानगर नामकरण करणार आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या अहिल्यानगर शहरामध्ये कुठेही अहिल्यानगर नाव नसेल आणि तिथं अहमदनगर नाव असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे सर्व पदाधिकारी आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी लगेच नाव बदलणार। आणि मी हे जाहीर सांगतो, जर जे कोणी नाव बदलण्यास विलंब लावतील तर ते कोणाचं जरी ऑफिस असलं तरी त्याला राष्ट्रवादीच्या स्टाईलने म्हणजे जो ऑफिस फोडून त्याचं नुकसान करून आम्ही त्याला उत्तर देऊ। कारण की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं आणि हा जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे। त्याच्यामुळे या विचारांचेच लोकांचं राज्य या राज्यात आहे। त्याच्यामुळं या नावाचा, जी हरी नावाचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख या महाराष्ट्रात आम्ही खपून घेणार नाही।